तर मॅडम, सिद्धेश्वर आणि रत्नेश्वरच्या महाशिवरात्रीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. तब्बल 15 दिवस ही यात्रा असणार आहे यावर्षी. काय सांगाल? आपल्या हस्ते आता झेंडापूजन झालेलं आहे, सुरुवात आपण झालेली आहे, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहाने लातूरचं ग्रामदैवत आणि सगळ्यांचंच लक्ष असलेली सिद्धेश्वर यात्रा अत्यंत उत्साहाने या ठिकाणी सुरू झाली आहे. मी सर्व लातूरकरांना शिवरात्रीच्या या शुभपर्वाच्या शुभेच्छा देते. आणि या यात्रेला आपल्याला माहितीच आहे की रात्रीपासूनच 12 वाजेपासूनच मोठ्या उत्साहात आपल्याकडे सुरुवात होते. अनेक लोक वर्षभर वाट बघत असतात आणि आजच्या याला सगळ्यांच्या उत्साहामध्ये पंचक्रोशीतले सगळेच लोक 15 दिवस इथून पुढे या ठिकाणी दर्शनाला येत असतात. अत्यंत चांगली व्यवस्था दरवर्षी या ठिकाणी होत असते. याही वेळेस संस्थानाने बरेच फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि प्रशासनामार्फत सुद्धा ज्या पण गरजेच्या आहेत, ज्या आवश्यक आहेत, त्या सर्व सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. कृषी प्रदर्शन आहे, पशु प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या माध्यमातून अट्रॅक्शन आहे. नागरिकांना काय अस्वस्थ तुम्ही कराल? आणि मधल्या काळात कोरोनाच्या काळामध्ये आपण बघतो की खूप मोठ्या अडचणी होत्या, पण आता सगळं ओपन झालेलं आहे. नाही, खरं तर आता हे यात्रा आणि या सगळ्या गोष्टी मॉल संस्कृतीमध्ये जपणं आणि त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पशुयात्रा असते. अनेक वेगवेगळे लोक त्या ठिकाणी खाद्यपदार्थसुद्धा जे युनिक असतात ते या ठिकाणी खायला मिळतात. मागच्या वेळेस मी सुद्धा मेहंदीचा आस्वाद घेतला होता. अत्यंत कमी वेळात ती मेहंदी त्या मुलांनी मला काढून दिली होती. तर अशा काही चांगल्या गोष्टी आहेत जे यात्रेत सगळे ग्रामीण व्यवस्थेचं त्या ठिकाणी आपण आविष्कार बघायला मिळतो आपल्याला. तर सगळ्यांना भाविकांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर, काय अट्रॅक्शन असणार आहे या वर्षीच्या सिद्धेश्वर यात्रेचं? 15 दिवस, जवळपास 2 मार्चपर्यंत, 15 फेब्रुवारी 2 मार्चपर्यंत ही यात्रा असणार आहे. काय आकर्षण असणार आहे मुख्य? महत्त्वाचं म्हणजे लातूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या आजपासून महापर्वाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असं आहे की आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंद मेळा म्हणून आपण इथं जागा दिली जाते. त्यामध्ये आज युरोपच्या धर्तीवर जे आपण आकाश पाळणे पाहतो त्या प्रकारचे आकाश पाळणे लातूरकरांचं आकर्षण वाढवण्यासाठी आम्ही इथं आणलेले आहेत आणि लातूरकरांनी त्याचा जरूर आस्वाद घ्यावा. तसेच यावर्षी आम्ही कुस्त्यांचं भव्य असं प्रदर्शन केलेलं आहे. बक्षिसाची रक्कमसुद्धा आम्ही वाढवून देणार आहोत यावेळेस. आणि मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षिसाची रक्कम आम्ही विश्वस्तांनी वाढवून टाकलेली आहे. त्याच्यामुळं सर्व राज्यातील मल्ल इथं यायला उत्सुक असतील. तसेच यावर्षी शेतकऱ्यांसाठी आम्ही चर्चासत्राचे आयोजनसुद्धा केलेलं आहे. असंख्य असे तज्ज्ञ लोक जे की ज्यांना शासकीय योजनाची माहिती आहे असे सर्व लोकांना आम्ही आमंत्रित करून शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत, शेतकऱ्याप्रती जी शासन योजना राबवते त्या योजनांचं शेतकऱ्यांना अवगत करण्यासाठी आम्ही त्या चर्चासत्राचं एक आयोजन केलेलं आहे. आणि सर्व पारंपरिक म्हणजे प्रतिवर्षीप्रमाणे जे पारंपरिक कार्यक्रम असतात ते याही वर्षी लागू होतील. परंतु यावर्षीचं कृषी प्रदर्शन आम्हाला वेळाअभावी म्हणा किंवा निधीअभावी शक्य झालं नाही. परंतु ती आम्ही भविष्यामध्ये, आता जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही बोललो तर त्यांनी म्हणलं की पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय घेऊन ते कृषी प्रदर्शन यात्रेच्या काळामध्ये का झालं नाही याची त्यांनी माहिती घेऊन कळवणार आहे. लातूरचा पॅटर्नच वेगळा आहे. इथली यात्रासुद्धा एका पॅटर्नच होऊन गेलेला आहे. आता ही माझी 4थी यात्रा आहे की मी त्याचं नियोजन करतो आहे. तर मला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की लातूरकर सगळे हिरिरीनं भाग घेतात आणि सर्वांचं शांततेचे सहकार्य असते. इथून पुढे 15 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये या सर्व भाविक भक्तांना एवढी विनंती करतो की त्यांनी अशाच प्रकारचं म्हणजे भूतकाळाचे सहकार्य तुम्ही दिलं देवस्थानला तसंच सहकार्य पुढेही द्याल आणि यावर्षीची यात्रा तुम्ही सुकर कराल एवढीच मी अपेक्षा बाळगतो. आव्हान काय असेल? परंपरा राहिलेली आहे सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवालयाची दरवर्षी. यावर्षी किती लाख भाविक येतील, काय अपेक्षित आहे? कारण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून भाविक येतात, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिशय उत्साहात महाशिवरात्री यात्रेची सुरुवात संध्याकाळी दुधाच्या अभिषेकाने झाली. दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रेमध्ये नवीन जे काही जे आनंद मेळा आहे त्यात खास एकदम पाश्चिमात्य देशाचे जे युरोप खंडातले किंवा इंग्लंडचे त्यांचे सगळे देखावे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. इतर रक्तदान शिबिर व दरवर्षीप्रमाणे जे काही लोकोपयोगी जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते सर्व या ठिकाणी यावर्षी होत आहेत. अतिशय उत्साहात यात्रेला सुरुवात झाली आहे व प्रशासनाचं सुद्धा, पोलीस प्रशासनाचं व सर्व शासकीय यंत्रणाचं, महानगरपालिकेचं सर्वांचं
या ठिकाणी योग्य ते सहकार्य झालेलं आहे. यात्रा अतिशय सुरळीत सर्व विश्वस्त व प्रशासक सर्व भक्त मंडळी यांच्या हिशोबानं अतिशय चांगल्या पद्धतीने सुरळीत चालू.